सो फायनली डोर आलेला आहे. वाव, मराठी गर्लफ्रेंड मिल जाए. मार खानी पडेगी बहुत. तर गायज आम्हाला भेटली एक गुफा. असे चोर घुसायचे गडावर. तर गायज आता आम्ही घेतली आहे मॅगी खायला. गड हा किल्ला 1500 वर्ष पूर्वी जुना असल्याचं मानलेलं जातं. तर गायज गडावर युद्ध चालू झालेलं आहे. काय माहित दुश्मन देश ने आक्रमण कर दिए. अरे यार इसके लिए लाता नहीं तुम लोग को मैं इधर. किधर भी चढ़ जाते हो. चॅनल. थँक्यू थँक्यू. ही आहे लास्ट पायरी. गाइस सी द व्यू नाउ. नमस्कार मंडळी, राधे जय सद्गुरू. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. गाइस आज चालू आम्ही फोर्टला. सकाळी उठून वाजले जातात 5:30 सकाळचे आणि चालूच मध्ये तुम्हाला सांगतो त्या फोर्टबद्दल आणि फोर्टचं नावही आणि मजा मस्ती पण खूप करूया आणि मुकेश शेठचा बड्डे पण आहे ते पण दाखवूया. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर गाइस आम्ही निघालेलो आहे आणि हाच समोर गड आहे. इथे चाललो आम्ही. हॅपी बर्थडे मुकेश भाई. थँक्यू. सो काय आता आपण आहे पोचलोय गडाच्या खालती. म्हणजे आहे थोडासा लांब, बाहेर अजून आल्या नाही. मग जाऊया तिकडे. आणि या किल्ल्याचं नाव आहे कोरीगड किंवा कोरायगड पण बोलतात. आता इकडची लोक किती काय बोलत असेल काय माहीत. वरती जाम भारी व्ह्यू आहे. तर चला जाऊया वरती आणि बघूया. हा सकलपारा शंकरपारा काय सकरबारा माय चॅनल. सकलपारा टू माय चॅनल. बोल 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 गाईस मोबाईल माझा कशाला व्हिडिओ काढतो तो पण पळत आहे असं म्हणते मी. मुकेश पोचतात वरती. एवढा पटापट गेला तो. आरामातच जायचं असतो रे. तर आता चढतोय पहिली पायरी इकडची. हाय वरती खूप. अरे भाई थक गए यार. क्या बोलेगे अब. बर्थडे है तुम्हारा, तुम थकले नहीं मांगते है. जोश चाहिए वैसे जोश. इतकं नाही की मी उठत तिथे. तर काय आता पोचलोय मंदिराजवळ. अजून आहे अर्ध्याच्याहून जास्त आहे अजून. इथे काहीतरी आहे. और बर्थडे बॉय मन्नत मांग रहा है. क्या मांग रहा है. हाँ तुम दोनों. हाँ हाँ छोड़ो अभी नहीं बोलूंगा. क्यों यार. मन्नत नहीं बोलते. अच्छी बीवी मिल जाए. नहीं पहाड़ी मिल जाए ना. पहाड़ी तो मिलेगी यार. मराठी गर्लफ्रेंड मिल जाए. मार खानी पडेगी बहुत. मनीष बंगले बघ. मनीष बंगले बघ. खतरनाक आहेत. अजून तर भारी दिसतात. हो दमलो भाई दमलो. इंजर दमलोय. अजून थोडा बाकी आहे. तर गायच आम्हाला भेटली एक गुफा. गुफेमध्ये काय आहे हे आरामध्ये जाशील घालती. येऊन काहीतरी आहे घालती. काय पाणी वाटत. चलो गाइस पोचलोय फायनली गडावर. थोडा ते 100 मीटर वाटतं. आता मस्त हवा लागली. हा आता हवा पण आहे आणि आजूबाजूला ढगं पण आहेत. सो फायनली डोर आलेला आहे. हो चलो. सो काय आता आलो आम्ही किल्ल्यावर फायनली पोचलेलो आहे. हा आहे किल्ला म्हणजेच कोरीगड. किल्ला. चलो यार ऊपर जाके तोप देखो. तोप जलाएंगे आज पूरा. जाने तो ब्लॉग में नहीं बोल सकता मैं. गाइस सी द व्यू नाउ. वाव
पूर्ण कोरा कोरा आहे. एक नंबर. हर हर महादेव. हर हर महादेव. पकडून काय थोडा लागलेला आहे मला. काढ बघू. गाईज रक्त बघा गाईज. ऋषभ हातात लाल लाल कसलं रक्त आहे खतरनाक. मग यार वरती तर आलोय पण काय दिसत नाही ते. एवढा धोका आहे. दिसतंय ना. हे बाई ही झिप लाईन. इथे मी बोललो होतो खाली जाऊ शकतो इकडनं डायरेक्ट लटकून. आता ऋषभ लटकून जाणार आहे याला खाली. मारला नाही. अरे तेच बरं मारला कसं नाही. काय मधमाशाने अटॅक केलेला आहे आमच्यावर. भागो. जाम मासे तिथे. तिथे डेंजर झोन आहे हो. आतमध्ये काहीतरी आहे. आवाज येतोय आणि दिसतात पण काहीतरी फिरतात आतमध्ये. काय माहिती. नको भाई आतमध्ये काय रिस्क नको. नवीन माणसं होत आपण. तर कायच आता आपण थोडी किल्ल्याबद्दल माहिती घेऊया या कोरायगडची. आणि शेफ अक्षदा माहिती देणार आहे आपल्याला. कोराईगड हा किल्ला 1500 वर्ष पूर्वी जुना असल्याचं मानलेलं जातं. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे 923 मीटर. आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये स्वराज्यामध्ये सामील केला. त्यानंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्यात घेतला. या किल्ल्यावरती 2 तलाव आहेत आणि कोराई देवीचं मंदिर आहे. शिवलिंग सुद्धा आहे. त्याचप्रमाणे उंच तटबंदी सुद्धा आहे आणि त्या तटबंदीवरनं सुंदर सह्याद्रीचे नजारे बघता येतात. वाव नाइस इन्फॉर्मेशन. थँक्यू. अरे यार इसके लिए लाता नहीं तुम लोग को मैं इधर. किधर भी चढ़ जाते हो. तो चढ़ने को किसने बोला है. अरे चींटियां भी है जंगली. कचऱ्याचा खिलाडी. तो काय तिथे आहेत तो. वाव. आतमध्ये माती बिती भरलेली आहे. काय काय क्रिएटिव्हिटी होती जुन्या काळाची खरंच. हे पाडे यार माझा हात पण काम नाही करत आहे. पाडे तर काय आता आम्ही आलोय कोराई देवी मंदिरात. चलो. मस्त सूर्य पण उगवलेला आहे. वाव. त्याच्यावर चाललेलं गाव आहे. तर गाइस दिस इज द क्रेझी व्ह्यू. तर थोडासा ते क्लिअर झालेलं आहे आणि इथे समोरच हा साईड ऑफिस. थोड्या गोष्टी समजतात आता. ऊन येतोय आणि धुका पण जातोय हळूहळू. तर गाइस गाडा युद्ध चालू झालेलं आहे. काय माहित दुश्मन देश ने आक्रमण कर दिया है. दुश्मन देश ने आक्रमण कर दिया मेरे पे. तलवार चालायला शिकवते. तर शिकवते पण मी चालू का बघ. ती यो तो मॅच बघितली का. तो कोण झाली हारली तू. तर गाइस आता आम्ही घेतली आहे मॅगी खायला. मॅगी आम्ही घरनंच बनवून आणलेली. चिप्स वगैरे आणलेत पण आम्ही कचरा काही नाही करणार इथे. एवढी तर आम्ही खात्री ठेवूच. बाकी बसलो आम्ही डायरेक्ट तिकडे. गेम ओव्हर आहे. मनीष आरामात. चला आता खाऊन पिऊन जरा बोलूया नंतर बोलूया. नाही तर राहणार नाही मला काहीच. मनीष आवाज कर ना थोडा. मला तू मला तुझ्यावर भरोसा. आलो त्याच्या रांगेत येतोय. आलो
अरे यार चल. तर गाईस झालेलं आहे गड फिरून, जाम भारी आहे. व्ह्यू तर एक नंबरच आहे. तरी थोडा कोरा दिसत होता, कालचा व्ह्यू काय दिसत नव्हता, पण हळूहळू जसा ऊन येत होता तसा व्ह्यू पण दिसायला लागलेला. मस्त आहे, काय पण बोला, खतरनाक. आता खालती उतरतोय. दिस इज द मेन गेट या. चलो यार जल्दी. आता आपण काढू एक ग्रुप फोटो. त्यातून पण एक माणूस गेला आमचा खालती. असे म्हणून आम्ही कोणा हालत नाही अशा लोकांना. मनीषी फुल हे चालू आहे ते टी. असे चोर घुसायचे गडावर. असं खाली बँड पायाने बँड. मनीष तुला काय बनवलं लोक बी बघ ना, फोटोग्राफर बनवला. एक फोटो काय काढला चांगला. हा ना, बहुत महंगी चीज. तर झालेलं आहे आता फोटोशूट आणि जाऊया आता शिफ्टला. बघूया, काम तर होणार नाही कारण की बोटाला जाम बेकार लागलाय, डायरेक्ट खिल्लाच घुसलाय. तर बघूया, चलो बाबा. तर गाईस एक सांगायचं राहिलं की आज आम्ही वर गडावर गेलो कारण की आज आहे 7 जून. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता 7 जून. म्हणूनच आम्ही आज जरा गडावर जायचं ठरवलं. म्हणून आता झालं आहे, उतरलं मी खालती, आलो एकदम खालती. ही आहे लास्ट पायरी. डन फॉर द डे. भेटूया आता ड्युटीवर. नेक्स्ट गाइस वी जस्ट रीच इन आवर रूम्स अँड वी आर गोइंग. मंडळी आता आपण पोहोचलोय रूमवर. आता काही नाही पाठवणार मी. हा पहिला पाणी भरून घेऊ, जाम ताण लागली बेकार, लवकर पाणी. तर गाईस नाश्ता करत होतो जरा, समोसे वगैरे खाले आणि आता जाऊया रूमवर. रूमांना जाऊन आलो पण आम्हाला शेफकोट लॉन्ड्रीमध्ये टाकायचा होता. मग परत खालती आलो आणि टाकला शेफकोट. परत इथे आलो, नाश्ता केला, तर रूमवर जाऊन रेडी होऊन लगेच ड्युटीला. पैसे कपवतात ते पोरांनी, पैसे. आणि मी तरी सेंटर आहे, तिलाच घेऊन फिरतो आजकाल हवे. हा मग कठाई होएगा ना इथे एवढे फणस लागलेत ना, भारी. इतने बड़े बड़े पके हैं. कितने बड़े पके हैं. कटहल कटहल कठोल कठोल है. कठोल. अब वो परमिशन दो ना यार सर जी से, उधर परमिशन दो और फिर ऊपर आओ, नाइफ लेके जाओ. चलो. अरे जेब में डालो ना. इधर तू घुसा के लेके जाओ ना. अरे मतलब इधर किधर कमर वमर पे साला बंदर है रे. 10 रुपए की ओवर एक्टिंग कर रहे हो क्या? अरे इतना छोटे छोटे इस पे पैर दे रहा है, रख रहा है, देख के. ओ ओ छोटा तो है, कच्चा है क्या? कच्चा आहे पुरा. हे क्या. तर काय झालं होतं ड्युटीवरून आणि एवढं काही काम नसतं आता कारण की 6 वाजता किचन चालू होतं, आमचं काम चालू आहे म्हणून. तर हा ब्लॉग ना आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय. जय श्रीराम.